त्यांच्या आधी नावाच्या आचार्य शब्द लावतो बघा किती खोडलंय मी. ही कोणाला सांगतो काय नाव आहे? लेखक आहेत, लेखक विनोदी लिहितात, लेखक आहेत. कोणाला विनोदी रवींद्र पांडे आत्मचरित्र लिहिलंय. अरे लेखक आहेत, त्यांचे धडे आहेत तुम्हाला, विनोदी लिहितात.
विनोदी लेखक आहेत होते आता ते वागले ते मध्ये पण खूप विनोदी लेखक ते कथाकथन करायचे त्यांचं आडनाव ते फक्त या नावाने ओळखायचे आणि सांगता कोणाला पण त्यांचं आडनाव सांगते मग ते तुम्ही सांगा पुढचं मिरासदार आडनाव होतं त्यांचं आता कोण सांगेल का मिरासदार व्हेरी गुड
सारखे नको उत्तर दुसऱ्या दिवस. हा बोल. व्हेरी गुड. मग आपली वैयक्तिक स्वच्छता म्हणजे काय? आपल्या शरीराची स्वच्छता. शरीराची स्वच्छता करतो म्हणजे आपण रोज काय करतो? आपली रोजची दिनचर्या काय असते? उठल्या उठल्या काय करतो आपण? काय काय ब्रश करतो, बरोबर. मग आपले दात घासणं, आंघोळ करणं, नख कापणं, केस धुणं, हे जे सगळे आहे ही आपली स्वतःची शरीराची स्वच्छता आहे. त्याचबरोबर आपण नाक, कान, घसा या सगळ्याची स्वच्छता करतो. याचं कारण काय आहे? ही स्वच्छता आपण सगळ्यांनी उठल्यावर एकदा करतो. अजून कधी करतो? आपण मलमूत्र विसर्जन केल्यानंतर आपण आपले अवयव स्वच्छ करतो. खेळून घरातून बाहेरून आपण घरी जातो त्यावेळी स्वच्छता करतो. ह्याचं काय महत्व आहे? तुम्ही इथं खेळला, ग्राउंडचा तास झाला, पेटीचा तास झाला आणि त्याच्यानंतर लगेच खाऊ वाटप झालं तर काय कराल? हा, मग हात धुणार. तसंच आपण घरी गेल्यानंतर हात पाय स्वच्छ धुतो. कारण आपण बाहेर खेळत असतो. प्रत्येक ऋतूचा वेगळा. आता उन्हाळा प्रश्न आहे, घाम खूप येतो, घामावरती आपल्या धूळ बसते, आपल्याकडे प्रदूषण खूप आहे, धूळ यांचा सगळ्याचा आपल्या अंगावर एक चिकटा थर जमा होतो. तो स्वच्छ करणं गरजेचं आहे. कारण काय? नाहीतर त्याच्यामध्ये आपल्या अनेक जीवजंतू वाढतात आणि आपल्या न कळत ते आपल्या पोटात जातात. त्यामुळं हे स्वच्छता ही महत्वाची आहे. आता तुम्हाला कदाचित आठवत असेल नसेल, कोरोनाच्या काळात कोणी कोणी पाहिलेलं आहे काही स्वच्छतेचे महत्व, हात धुण्याचे महत्व. कोविडमध्ये आम्हाला कोणीतरी 2 जणांनी पुढे येऊन हात धुवायचे म्हणजे कसे ते सांगा बरं. कोणीतरी एकदम पुढे या, चला या. चला, हात धुवायचे म्हणजे कसे धुवायचे सांगा. बरं, हा. आता काय आहे दोघांसाठी? माझ्या बरोबर करायचं. सगळ्यात पहिल्यांदा असे हात धुवायचा, एक. दुसऱ्यांदा या पद्धतीने, दोन. तिसऱ्यांदा काय करायचं? हा. चौथ्यांदा काय करायचं? अंगठा. आणि पाचव्यांदा आपली बोटांची टोकं. ओके, 1 2 3. हे 3 झाले बोटांच्या मध्ये. चौथा, पाचवा आणि 6वा. हे कशासाठी सांगितलं होतं? आपण कोविडच्या मध्ये प्रत्येक गोष्टीला हात लावला की आपण हे करत होतो. याचं सॅनिटायझर मी करत होतो, पाण्याने करत होतो. याचं कारण कोरोनाचा जो व्हायरस आहे, जो विषाणू आहे, तो आपल्या कुठल्याही गोष्टीवरनं आपल्या संपर्कात येत होता. तसेच अनेक जंतू असतात. तुम्ही मातीत खेळता, मातीमध्ये जंतूंची अंडी असतात. आपण पालेभाजी स्वच्छ धुवून घेतो कारण मातीत उगवून आलेली असतात, त्याला माती लागलेली असते, ते स्वच्छ धुतो. फळभाज्या मिठाच्या पाण्याने धुतो. हे सगळं कशासाठी करतो आपण? त्याच्यातले जीवजंतू जे आहेत ते आपल्या पोटात जाऊ नये. स्वच्छतेचा आणि आरोग्याचा संबंध कसा आहे? आपण केस नाही धुतले काय होईल? केसांमध्ये बरोबर कोंडा होईल, उवा होतील. म्हणून आपल्याला केस स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे. नख नाही कापली, नखांमध्ये काय होईल? माती साचते, घाण साचते, त्याच्यामध्ये जीवजंतू वाढतात. अंघोळ नाही केली, अंगावरती घाण मळ साठेल, त्याच्यामुळे आपल्याला त्वचा विकार होतील. तसंच आपण हे सगळे जंतू जर आपल्या पोटात गेले तर आपल्याला पोटाचे विकार होतात, त्वचेचे विकार होतात, पचनाचे त्रास सुरू होतात. त्यामुळे ह्या गोष्टी शाळेत पास होण्यापुरत्या, उत्तरपाठ करून प्रश्नपत्रिकेत फक्त लिहिण्यापुरत्या म्हणून करायच्या नाहीत. आपल्या आयुष्यात आपण आपल्या घरात दिसलं कोणी चुकीच्या पद्धतीने तर ते आपण सांगायचं शाळेत आम्हाला असं शिकवलंय, आपण असं करत जाऊ. त्याच्यामुळे काय होतं? सगळ्या घराचं आरोग्य चांगलं राहतं. त्यामुळे ही वैयक्तिक स्वच्छता अतिशय महत्वाची आहे. दुसरं काय याचं वैयक्तिक स्वच्छतेमध्ये? कोणाला सर्दी खोकला झाला काय करायचं? बरोबर, तोंडावरती मास्क लावायचा, नाका तोंडावर मास्क लावायचा. का लावतो आपण मास्क? हा, सर्दी खोकल्याचं इन्फेक्शन जे असतं ते शिंकण्यातनं, खोकण्यातनं हवेत पसरतं. हवेत पसरलेल्या एकापासून दुसऱ्याला त्याचा संसर्ग होणार आहे. मग आपल्याला त्यासाठी आपली काळजी आपण घ्यायची. जास्त आजार असतो जेव्हा, जो संसर्गजन्य आजार असतो, कांजिण्या असतात, तर अशा आजारांमध्ये आपण शाळेत
शरीर तुम्हाला दुसऱ्या आजाराला बळी पडू शकतं. त्यामुळे आपल्याला पुन्हा दुसरं अजून इन्फेक्शन होऊ नये म्हणून पण आपलं प्रोटेक्शन होतं. त्यामुळे आपण आपल्यासाठी पण आणि दुसऱ्यासाठी पण हे काम करायचं. ह्याच्या पलीकडे आपण दुसरी स्वच्छता, आपली स्वतःची स्वच्छता झाली. घराची स्वच्छता कशी कशी ठेवतो? दररोज झाडून काढतो, शक्य असेल तर रोजच्या रोज पाण्याने पुसलं जातं. त्याचप्रमाणे आपण झोपतो ते चादर, बेडशीट, उशी चादरे ह्या ज्या गोष्टी असतात त्या कमीत कमी आठवड्यात एकदा शक्य झाल्या पण पाणी बाकीच्या गोष्टींचा वेळेचा सगळ्याचा विचार करून कमीत कमी आठवड्यातनं गरम पाणी साधं साबण हे स्वच्छ केलं पाहिजे. आपल्या शाळेचा युनिफॉर्म असतो तसे बाकीचे आपले कपडे आहेत त्याची स्वच्छता ठेवली पाहिजे. घरातला कचरा जो आहे तो कुठं टाकायचा? डस्टबिन कुठं रिकामी करायची जाऊन? घराच्या बाहेर, ग्रामपंचायतीमध्ये. ओला आणि सुक्या कचऱ्याचा आपण सेपरेट करतो. ओला कचरा खत निर्मितीसाठी वापरला जातो. त्यामुळे ते कचऱ्याचं वर्गीकरण तितकंच आपल्याला आवश्यक आहे की बरोबर ओल्या कचऱ्याचं आणि सुक्या कचऱ्याचं शाळेत पण ते शिकवलं जातं. शाळेची स्वच्छता कशी ठेवणार? शाळेची स्वच्छता कशी ठेवणार? शाळा झाडली जाते, पुसली जाते, तुमचे बेंच साफ केले जातात, फळा स्वच्छ असतो, बाकी भिंती छताला लागलेले जाळ्या जळमट काढून स्वच्छ केलं जातं. हे सगळं कशासाठी करतो? आपण ज्या ठिकाणी ज्ञानासारखं गोष्ट घेतो, ज्ञानग्रहण करतो, ते ज्ञानमंदिर आपलं पवित्र असतं. अशा ठिकाणी स्वच्छता ठेवली तर तुमचा अभ्यासात लक्ष चांगलं लागेल, तुम्हाला स्वतःला आनंद वाटेल, शाळेत एन्जॉय करता येतो अभ्यास. म्हणून शाळा स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे. मग आपण भिंती खराब करायच्या नाही, बेंच खराब करायचे नाही, कचरा कागद खाली टाकायचा नाही, डस्टबिन मध्ये घेऊन टाकायचा. ही शाळेची स्वच्छता झाली. याच्याबरोबर सामाजिक स्वच्छता म्हणजे काय? आजूबाजूचा परिसर स्वच्छता. आजूबाजूचा कचरा पण उचलून व्यवस्थित डस्टबिन मध्ये टाकायचा, कोरडा ओला कचऱ्याचं वर्गीकरण करायचं. आता ह्या सगळ्याचा जसा आरोग्याशी आपल्या वैयक्तिक संबंध आहे तसाच समाजाच्या आरोग्याशी संबंध असतो. समाजात जेव्हा आपण म्हणतो एखादी साथ येते, तुम्ही 7वी 8वी मध्ये शिकता साथीचे आजार. हे साथीचे आजार पाणी दूषित झालं म्हणून आलेले आजार, श्वासोच्छवासातून पसरणारे आजार, ह्याला कोण कारणीभूत असतो? थोड्याफार प्रमाणामध्ये आपणच कारणीभूत असतो. आपल्यातल्याच कुणाला तरी संसर्ग होतो, आपण त्याची व्यवस्था योग्य काळजी घेत नाही आणि मग तो सगळा फैलाव होतो आणि मग जास्त प्रमाणात लोकांमध्ये तो पसरला जातो. म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट शाळेत शिकत असताना आपण जे काही भूगोल शिकू, जो काही शास्त्र शिकू, जे काही नागरिक शास्त्र शिकू, त्या सगळ्याचा उपयोग आपल्याला आपल्या आयुष्यात करायचा आहे. तुम्हाला सध्या टीव्हीवरचं माहिती आहे, मुलगी शिकली प्रगती झाली. मी म्हणेन मुलगा पण शिकला प्रगतीच हो. मुलगा असो मुलगी असो, हे जे शिक्षण आहे हे तुम्ही तुमचं ह्याला काय म्हणतो आपण आता इंग्लिश मीडियममध्ये व्हॅल्यू एज्युकेशन म्हणजे काय म्हणतो आपण? ही जी या गोष्टी ज्या आपल्याला शिकवल्या गेल्या त्या आपल्या आयुष्यात आपल्याला पुढे न्यायच्या. आपल्यामुळे एक घर आरोग्याच्या दृष्टीने जागरूक होतं आणि असं करत समाज जागरूक होतो. आता हे जे सगळं स्वच्छताचं महत्व आहे हे आपल्या देशात स्वच्छता अभियान म्हणून राबवलं गेलेलं आहे. 2014 पासून महात्मा गांधींच्या जयंतीपासून हे अभियान राष्ट्रीय अभियान म्हणून राबवलं गेलं. त्याच्यामध्ये ग्रामीण आणि शहरी भागातील स्वच्छता अशा ह्याच्यावरती दोन्ही मुद्द्यांवरती फोकस केला गेला की हे दोन्ही मुद्दे ग्रामीण भागात जास्त करून उघड्यावरची शौच थांबवणं यासाठी शौचालयाची बाजारी, शहरी भागांमध्ये कचऱ्याचं वर्गीकरण आणि विघटन दोन्ही गोष्टी होत्या. पण त्यातल्या जास्त लक्ष हे या 2 मुद्द्यांवर दिलं गेलं आणि राष्ट्रीय अभियान राबवलं गेलं. त्याच्यानंतर दर 5 वर्षांनी आता सध्या निर्मल स्वच्छता अभियान आहे. ही जी स्वच्छता अभियानं राबवली जातात ती सगळी आपल्यासाठी म्हणजे एक विद्यार्थी स्वच्छता असेल स्वतःची, त्याचप्रमाणे घराची असेल, शाळेची असेल, परिसराची असेल तर तो समाज स्वच्छ राहील. समाज स्वच्छ राहिला तर तितकंच आरोग्यपूर्ण आणि स्वच्छता देशात राहील. म्हणून स्वच्छ आणि आरोग्यपूर्ण देश करायचा असेल तर तुम्ही सगळ्यांनी मनावर घेतलं पाहिजे. समजलं? अजून काही स्वच्छतेचे प्रश्न?
धन्यवाद. मुलांनो, मी तुमच्या समोर कुटुंब या विषयावर बोलणार. आधी मला कुटुंब म्हणजे काय हे कोण सांगेल? कुटुंब म्हणजे काय? मोठ्याने बोला. बोल. हा. पण महत्वाचं कोण सोडलंय हे? परिवार. पण परिवारात कोण कोण असतं? कोण कोण असतं? आणि कोण असतं? महत्वाचं विसरला. आई, बाबा, आजी, आजोबा, दादा, ताई आणि काका, काकू, सगळे आत्या, मावशी. पण आपण जे राहतो, आपण जो घरात राहतो तिथे आई, बाबा, दादा, ताई आणि आपण, तुम्ही मुलं. तर आता मला एक सांगा की आईचा कुटुंबामध्ये सहभाग काय असतो? कोण सांगेल मला? आई काय करते घरामध्ये? कुणाकुणाची आई आणि बाबा दोघेही नोकरी करतात. आई आणि बाबा दोघेही नोकरी करतात. आता ह्याच्यातल्या एकाने मला सांगायचं की आई घरात काय काय करते, किंवा कोणीही सांगितलं तरी चालेल. आणि बाबा काय करतात, दादा काय करतो, ताई काय करते आणि कसे करते? काय करते आई? डबा कोण देतं शाळेत येताना? घराची स्वच्छता कोण करतं? आणि बाबा कुठे जातात? काय म्हणतात? दादा ताई काय करतात? काय करतात? दादा ताई काय करतात? आणि तुम्हाला मदत करतात? कशामध्ये मदत करतात? बरोबर. मग आता हे आणि कुणाकुणाकडे आजी आजोबा आहे बरं? सगळ्यांकडे. मग आजी आजोबा काय करतात सांगा मला? आजी काय करते, आजोबा काय करतात? बोला लवकर लवकर. गोष्ट सांगते. अजून काय करते आजी? छान छान पदार्थ करून घालते की नाही आपल्याला खाऊ? आणि आजोबा काय करतात? बरं मला एक सांगा, आता हे आजी आजोबा, आई दादा, आई बाबा हे सगळं कशासाठी करतात रे मुलांना? कशासाठी करतात? कारण आपण एक कुटुंब आहोत. आपल्या कुटुंबामध्ये एक प्रेम निर्माण व्हावं, आपला विश्वास मुलांचा, आई वडिलांचा, मुलांचा आणि एक सगळं घट्ट नातं छान तयार व्हावं. म्हणून सगळे आपणही, तुम्ही मुलं मला सांगा की आई बाबांना रोज नमस्कार करणार कोण करतं? हात वर करा. कोण आई बाबांना रोज नमस्कार करतं? कारण आई या शब्दाचा अर्थ मला कोणी सांगू शकेल? हा म्हणजे काय आणि ती म्हणजे काय? सांगा. हा म्हणजे देवरूप आपल्या घरात आहे, त्या देवरूपाला आपण नमस्कार केला पाहिजे, त्यांचा आशीर्वाद घेतला पाहिजे. दोघांसाठी ते आपल्यासाठी कष्ट करत असतात आणि ते कष्ट करतात म्हणून आपलं कुटुंब छानपणे आपण इथे शाळेत शिकू शकतो, आपण छान आयुष्य जगू शकतो. हे सगळं कोणामुळे? तर आपल्या कुटुंबामुळे. आपलं कुटुंब आपल्यासाठी. कुटुंबामध्ये तुम्ही आहातच ना?
म्हणजे आपण ते पहिलं कुटुंब, शाळा हे आपलं दुसरं कुटुंब. आता तिसरं कुटुंब कोण सांगेल मला? तिसरं कुटुंब कोणतं आहे? बरोबर. पण त्याच्या अलीकडे काय येतं? त्याला काय म्हणतो आपण? तिसरं कुटुंब म्हणजे समाज. हा समाज जो आहे आणि या समाजामुळे आपण हे राष्ट्र उभं करणार आहोत. तर हे कुटुंब आपलं जपलं पाहिजे आणि त्यासाठी एकीची भावना ठेवावी ही असावी वसुधैव कुटुंबकम. एवढं बोलून मी सांगतो. मी आता काही जास्त बोलत नाही, कारण की सरांनी इथे लिहिलेले केवळ ज्ञान असं उपलब्ध नाही, तर तेव्हा आणि कधी वापरायचं याचंही ज्ञान पाहिजे. आणि आता वेळ नाही आहे त्यामुळे मी जास्त बोलत नाही. मी फक्त एक कविता म्हणते. माझ्या कवितेचं शीर्षक आहे आजी, कारण कुटुंबाचा एक भाग आहे किंवा तिचं पहिलं रूप आहे आजी. आणि म्हणून एक आजीवरची कविता म्हणते की बोलके डोळे गोरा रंग पांढरे तिचे केस, बोलके डोळे गोरा रंग पांढरे तिचे केस, प्रेमळ बोलणं सरळना तिला नाही मुळी टेस, चालणं तिचं सरळ पण पाठ थोडी वाकलेली, अशी माझी आजी आहे आता थोडी थकलेली. खाऊ घालणं प्रेम करणं तिचा आहे धर्म, खाऊ घालणं प्रेम करणं तिचा आहे धर्म, सदा कदा करत राहते निष्कामती कर्म, मोठा असो लहान असो सगळ्यांनाच आपली वाटलेली, अशी माझी आजी आहे आता थोडी थकलेली. ती वागण्यातून जगण्याची ती शिकवण आम्हाला देते, वागण्यातून जगण्याची ती शिकवण आम्हाला देते, अजून सुद्धा कोणाकडून ती काहीच ज्ञानी घेते. पैसे कशाला हवे जेव्हा मनी माया असते साठलेली, अशी माझी आजी आहे आता थोडी थकलेली. आता तिचे कान गुडघे तिला देत नाही साथ, आता तिचे कान गुडघे तिला देत नाही साथ, तरी मात्र चालवत राहते दिवस रात्र ती हार, किती तिला कामे सांगा नसते कधीच ती दमलेली, अशी माझी आजी आहे आता थोडी थकलेली. दमणं आणि थकणं याच्यामध्ये फरक आहे. नसते कधीच ती दमलेली आणि अशी माझी आजी आहे आता थोडी थकलेली. तिची स्वप्न तिची इच्छा मुलाबाळांनी यावं, तिची स्वप्न तिची इच्छा मुलाबाळांनी यावं, आणि आता कोणी तिला समजावून घ्यावं. झिजून सारा देह गेला, झिजून सारा देह गेला, ना कसली अपेक्षा ठेवलेली, अशी माझी आजी आहे आता थोडी थकलेली. आणि शेवटच्या बरोबर ती समर्पणे करणारी भारतीय ती नारी, समर्पणे करणारी भारतीय ती नारी, आणि नव्वदीतही या तरुणीला उत्साह असतो भारी, लोकांच्या सेवेला तिला देव पूजा मानलेली, अशी माझी आजी आहे आता थोडी थकलेली. धन्यवाद. एवढं केलंय खरं लोकमंगल दिवस अतिशय सुंदर साजरा झालाय आणि त्यासाठी एक प्रेमाची छोटीशी भेट आम्ही देऊ इच्छितो. आपल्याला 5 मिनिट पहिले आपण शांत राहा. आपल्या सणांचा सत्कार घ्यायचा आहे. मित्रो, मला या शाळेमध्ये आलो, सगळी झाडं बघितली आणि तुमचं बालपण कसं आहे तसं मला काही अजून आठवत नाही माझं बालपण कसं होतं. तर तुमचं आणि माझं बालपण मला नेहमी वाटतं की मी तिथे देवस्तोर बसलं पाहिजे आणि म्हणजे मला माझं बालपण दिसेल. बघा, आठवेना मला माझे बालपण, आठवेना मला माझे बालपण, कोण जाणे कसा होता माझा आषाढ श्रावण, कोण जाणे कसा होता मला आषाढ श्रावण, शाळेतले बालपण जेव्हा मला आठवते, शाळेतले बालपण
माझ्या मनावरी तेव्हा दौलतशाहीची सांगते, माझ्या मनावरी तेव्हा दौलतशाहीची सांगते. आईनं उन्हाच्या भरात गेले माझे बालपण, आईनं उन्हाच्या भरात गेले माझे बालपण, त्याची अजून कळते वेळी बाभळ राखण. रण रण त्या उन्हात नाही ढकल ग आई, माझ्या डोळ्यांपुढे होती तुझी गर्द आमर आई. मित्र, आपलं कुटुंब कसं आहे? आई धरणी सारखी. आपली आई कशी आहे? आई धरणी सारखी, आई धरणी सारखी, बाल अंकुरा सारखे आणि पित्याचे आयुष्य सूर्यप्रकाशासारखे. आई धरणी सारखी, बाल अंकुरा सारखे आणि पित्याचे आयुष्य सूर्यप्रकाशासारखे. विद्यार्थी मित्रांनो, काल गावाला गेलो होतो, बहिणी भेटायला आल्या. बहिणी कशा वाटल्या? नद्यांसारख्या बहिणी. बहिणी कशा वाटल्या? नद्यांसारख्या बहिणी, बाप सह्याद्रीचा कडा. नद्यांसारख्या बहिणी, बाप सह्याद्रीचा कडा. धरित्रीच्या वदनाचा आई रुपाया रोकडा, धरित्रीच्या वदनाचा आई रुपाया रोकडा. तर निळ्या डोंगरांची नावे माझ्या बापाच्या दुःखाला. मित्रांनो, आपले वडील कसे असतात? निळ्या डोंगरांची नावे माझ्या बापाच्या दुःखाला, त्याच्या संतापाचे कढ आणि त्याच्या वैशाखाला. बघा, बऱ्याच लोकांचे वडील आपली जागा जमिनी विकून टाकतात. जागा जमिनी विकून तो झाला लखोपती. माझ्या बापाने विकली नाही अखेरची माती, माझ्या बापाने विकली नाही अखेरची माती. तुमचा आणि माझा बाप सारखा, तुमचा आणि माझा बाप सारखा. जर आपल्याला समोर साप दिसला तर आपण काय म्हणतो? बाप रे. तर काय झालं मित्र? तुमचा आणि माझा बाप सगळ्याचा बाप सारखा. तिला आयुष्याने दगा, बाप वाघापुढे उभा. तिला आयुष्याने दगा, बाप वाघापुढे उभा. त्याच्या अजून लपतो पाठीमागे छोटा मोहा, त्याच्या अजून लपतो पाठीमागे. तिला आयुष्याने दगा, बाप वाघापुढे उभा. त्याच्या अजून लपतो पाठीमागे छोटा मोहा, त्याच्या अजून लपतो पाठीमागे छोटा मोहा. एक 12 साली माझे वडील गेले आणि आता मला शिर्डी सरांनी बोलवलं. मी धावत आलो. याचं कारण असं की मी बापाला शोधतोय. मित्र, माणसांनी फुललेला देश विदेश पाहिला, माणसांनी फुललेला देश विदेश पाहिला. बापासारखा माणूस नाही भेटला कवीला, बापासारखा माणूस नाही भेटला कवीला. कधी कधी गावाकडे जातो, काय होतं की झाड दिसत जातं त्याची येते माझ्याकडे छाया. झाड दिसत जातं त्याची येते माझ्याकडे छाया. छायेमुळे आठवते मला माऊलीची माया. माऊलीच्या मायेमुळे होतो माझा जीव ताना. आठवणींना फुटतो मग अमृताचा पाना, आठवणींना फुटतो मग अमृताचा पाना. मित्रांनो, आई उन्हात एक दगड तोडा. आई उन्हाची सावली, आई सुखाचे नगर. आई उन्हाची सावली, आई सुखाचे नगर. निळ्या आकाशा एवढा तिच्या मायेचा पदर. आई उन्हाची सावली, आई सुखाचे नगर. निळ्या आकाशा एवढा तिच्या मायेचा पदर. आई नावाची वाटते देवालाही नवलाई. आई नावाची वाटते देवालाही नवलाई. विठ्ठल ही पंढरीचा म्हणे स्वतःला विठाई.
विठ्ठलही पंढरीचा म्हणे स्वतःचा विचार. मित्रांनो, या शाळेमध्ये आलो, फक्त ही गोष्ट लक्षपूर्वक ऐका. आई कुणाचीही असो, एखाद्या कांबळेची असो, शिंदेची असो, चिटणीसाची असो, कुणाची असो, आई कुणाचीही असो तिचा सन्मान करावा. आई कुणाचीही असो तिचा सन्मान करावा. तिने टाकलेला शब्द फुला सारखा झेलावा. तिने टाकलेला शब्द फुला सारखा झेलावा. येतो ज्याला आई नाही त्याने पूजा मातीची करावी. सुरेश ऐका, ज्याला आई नाही त्याने पूजा मातीची करावी. म्हणजे आपल्या इथले जे शिक्षक आहेत त्यांच्यासारखं काम करावं, कबड्डीमध्ये काम करावं, खेळामध्ये काम करावं, समाजकारणात करावं, राजकारणात करावं. ज्याला आई नाही त्याने पूजा मातीची करावी. माऊलीची पाय धुळं रोज कपाळी लावावी. ज्याला आई नाही त्याने पूजा मातीची करावी. माऊलीची पाय धुळं रोज कपाळी लावावी. आईलाही कधी कधी, मुलींनो, आईलाही कधी कधी आठवते तिची आई. आईलाही कधी कधी आठवते तिची आई. अशा वेळी जन्मा येते एक उदास अंगाई. अशा वेळी जन्मा येते एक उदास अंगाई. मुलींनो, कशी होती तुझी आई नका विचारू आईला. कशी होती तुझी आई नका विचारू आईला. तिच्या डोळ्यातील पाणी जाते गाईच्या विहिरीला. तिच्या डोळ्यातील पाणी जाते गाईच्या विहिरीला. तिच्या डोळ्यातील पाणी जाते गाईच्या विहिरीला. आता आपण चिटणीस सरांचा सत्कार करत आहोत. आमच्या आदी जैन फाउंडेशनच्या अध्यक्षा मृणाल जैन यांच्या हस्ते आपण सरांचा सत्कार करणार आहोत. त्यापूर्वी फक्त एक 5-2 मिनिट. मित्र, तुम्ही ज्या शहरामध्ये राहता, सातारा शहर, सातारा शहरामध्ये प्रेक्षणीय स्थळं कोणती? सातारा शहरामध्ये प्रेक्षणीय स्थळं कोणती? कुठली कुठली बघण्याची ठिकाणी कुठली कुठली आहेत? आणि हा सातारा जिल्हा याच्यावरचं एक गाणं तुम्हाला सांगणार आहे. आकाशवाणीने लिहून घेतलेलं गाणं पडतं. लक्षपूर्वक 5 मिनिटाच्या फक्त. मराठ्यांच्या मुलखातला अजिंक्य तारा. मराठ्यांच्या मुलखातला अजिंक्य तारा. जिल्हा सातारा, जिल्हा सातारा. मराठ्यांच्या मुलखातला अजिंक्य तारा. जिल्हा सातारा, जिल्हा सातारा. काली कसदार काली आई. काली कसदार काली आई. कृष्ण काठाला तुलना नाही. काली कसदार काली आई. कृष्ण काठाला तुलना नाही. हिरे मोती टिकवीत जाई रानाचा वारा. रानाचा वारा. जिल्हा सातारा, जिल्हा सातारा. आहे अभंग साधा भोगा.
आहे अभंग साधा भोळा लावणी करते शिंगार सोळा वाण असा मला समोळा कांदीचा प्यारा जिल्हा सातारा देश कार्यात सातारा पहिला. मित्रांनो, आपला जिल्हा कसा आहे? देश कार्यात सातारा पहिला, नाही कधीच माघारी फिरला. देश कार्यात सातारा पहिला, नाही कधीच माघारी फिरला. नौजवान करतो इथला सीमेवर पहारा जिल्हा सातारा. ही भूमी यशवंतांची, ही भूमी कर्मवीरांची, ही भूमी यशवंतांची, कर्मवीरांची, क्रांती सिंह नाना पाटलांची. सह्याद्री सारा जिल्हा सातारा. या साताऱ्याच्या समृद्ध जिल्ह्यामध्ये तुम्ही अत्यंत चांगली मुलं आहात, हुशार मुलं आहात. तुम्हाला धन्यवाद देतो आणि 4 वेळी सांगतो, छोटा असो की मोठा आवाज वाढवा. छोटा असो की मोठा आवाज वाढवा, पडदार जिंदगीचे जोरात ठोठवा. छोटा असो की मोठा आवाज वाढवा, पडदार जिंदगीचे जोरात ठोठवा. छोटा असो की मोठा आवाज वाढवा, पडदार जिंदगीचे जोरात ठोठवा. स्वर्गास आग लागत तिकडे बघू नका, दर्यात पोहणारा माणूस वाचवा, दर्यात पोहणारा माणूस वाचवा. आणि बोलताना काही शब्द नाही आहे, पण मला असं आठवतं मी त्यांचं गांधी मैदानावर भाषण ऐकलं, ते दत्ता बँकेच्या कार्यक्रमाला आले, मी त्यांना बघितलं. ते जेव्हा शाळेतले पाडण्याचे गुरुत्व होते तेव्हा मी असं म्हटलं की ते कमीत कमी 50,000 मतांनी येणार आणि ती साधारण 51,000 मतांनी आली. तसं तुम्ही आयुष्यामध्ये तुमच्या आधी लक्षात नाही ना, पण तुम्ही जेव्हा मोठे होत राहाल तेव्हा तुम्ही सांगाल की मी माझ्या शाळेमध्ये एक मोठे महाराष्ट्राचे कवी मबा चव्हाण हे आलेले होते आणि मी त्यांना पाहिलं. आणि नुसतं काय पाहिलं तर त्यांनी कविता म्हटल्या, त्यांनी आईचं मोठेपण कवितेतनं सांगितलं, वडिलांचं मोठेपण सांगितलं. त्याहीपेक्षा त्यांनी कवितेत शेवटला काय सांगितलं की तुम्ही स्वर्गात जाल नका जाल तो महत्वाचं नाही, पण तुम्ही काय करा, माणूस वाचवा. तुम्ही मला सांगा, माणूस वाचवायचं काम कोण करते आपल्या शाळेमध्ये? कोण करतंय? तर शिक्षक करताय, बरोबर आहे. तर सगळ्या शिक्षकांमध्ये टाळ्या वाजवतो वाचतोय. त्याचं कारण काय की आपल्या शाळेमध्ये देशातली वेगवेगळ्या ठिकाणी येणारी मुलं येतात. ते मध्य प्रदेश मध्ये आलेली मुलं असतील, राजस्थान मधली असतील, उत्तर प्रदेश असेल, बिहार असेल, कर्नाटक असेल. आणि जी मुलं मुली येतात ती या विशेषतः त्यांचे आई वडील सगळे शिकलेले असतात आपल्या तलाठी. त्याला शिक्षणाचं महत्व माहीत नसतं. दिवसभर ते नोकरीला जात असतात, मजुरीच्या कामाला जातात आणि ते आपली मुलं या शाळेमध्ये सोडून जातात. पण या शाळेमध्ये शिकणारी मुलं मराठी उत्तम बोलतात, मराठी शिकतात, मराठी कविता करतात, मराठीमध्ये भाषण करतात. आणि मागाशी सांगितलं तसं त्यांनी काय सांगितलं की ज्याला आई नाही त्यांनी माती लावा. कपाळाला काय लावून सांगितलं? माती लावा. पण पुढं काय म्हटलं ते पण जो कबड्डी खेळतो मुलगा त्यांनी कबड्डीची माती लावा. याचा अर्थ कबड्डीमध्ये पुढे जावं. जी मुलगी खो खो खेळते त्यांनी खो खोची माती लावावी, त्यात पुढे जावं. जी मुलगी नाटकात काम करते, मुली हे इकडे बघती, दुसरी मुली सगळ्यांकडे बघायचं, नाही तर बातम्या तू इकडे बघ, सगळ्यांकडे बघायचं. तर त्यांनी काय सांगितलं, ज्याला चित्रकलेची आवड आहे त्यांनी चित्रकलेची माती लावावी. ज्याला आई नाही त्याचा अर्थ आई आहे तर तेच काम केलं पाहिजे. पण आईची पोकळी जेव्हा जाणवते तेव्हा त्याने आपल्या शिक्षकांना आई बांधलं पाहिजे. समाजामध्ये बाबा चव्हाण सारखी मंडळी आहे त्यांना आपलं आई बांधलं पाहिजे आणि आपण मोठं झालं पाहिजे. कारण आपण मोठं कशामुळे होतो
तर शिक्षणामुळे होतो. तुम्ही समजून घ्या, आज जगामध्ये जी श्रीमंत माणसं आहे ती पूर्वीच नव्हतं. पैसेवाल्याचा माणूस श्रीमंत व्हायचा, पण आता नाही. आता शिक्षणामुळे माणूस मोठा होतो. आपण मस्त बघतो, बिल गेट्स बघतो किंवा यशवंतराव चव्हाण बघतो. यशवंतराव चव्हाण गेले तेव्हा त्यांच्याकडे काय पैसे होते, पासबुक पण दिसत नव्हते, पण पुस्तकं मात्र होती प्रचंड. यशवंतराव चव्हाणांनी जे काम केलं ते फार मोठं केलं. तर आज शाळेमध्ये बाबा चव्हाण आले, कुणाल कुलकर्णी आले, जोड आले, ही सगळी मंडळी आलेली आहे. या सगळ्या मंडळींना शाळा आवडली. शाळा आवडली म्हणजे काय आवडलं? शाळेची इमारत आवडली नाही, शाळेतली मुलं मुली आवडली. तुमचं सगळीकडे कोणच उडवलं ते आवडलं. खाली कार्यक्रमामध्ये प्रश्न विचारले ते आवडले. त्या प्रत्येक गोष्टी त्यांना आवडल्या. त्यांना असं वाटतं की आमचा दिवस हा आम्ही कधी विसरणार नाही. तसं तुमच्या सुद्धा लक्षात आलं पाहिजे की आपण एवढं मोठं व्हायचंय की आपल्याला शाळा तर आठवली पाहिजे. जसं तुम्हाला माहिती पाहिजे, तुम्हाला मी मागा अब्राहम लिंकनचं उदाहरण सांगितलं. अमेरिकेचे अध्यक्ष ते झाले, पण त्याची आई काय करत होती? आई स्वयंपाक करायची, लोकांच्याकडे स्वयंपाक करायची. पण आईला माहिती होतं लोकांच्याकडे घरी जायचं होतं की मुलं अभ्यास करतायत त्या घरात जाणारी. तर त्यांनी ती पण काय करायची, मुलाला म्हणायची तू अभ्यास कर. पण ज्या घरामध्ये ती जायची त्या घरात आई वडील त्यांना शिकवायला होते, टीचर्स येऊन शिकवायचे, श्रीमंत होते. पण ह्याच्याकडे काहीच नाही. मग आई स्वयंपाकाला बसायची, तर अकरा तिला बसायचा, मग तो विचारायचा, गणित विचारायचा. आईला गणित होतो बघा, आईला गणित येत नव्हतं, आईला इंग्रजी येत नव्हतं, आईला त्यांची भाषा येत नव्हती. मग तो वाचायचा, आईला शंका विचारायचा. तर आई काय म्हणायची त्याला, पुन्हा वाच. मग तो आईला म्हटला होता गणित सुटत नाही म्हणून. तर आई काय सांगायची त्याला, पुन्हा सोडव. आता तुमचं गणित तुम्हाला सुटत नाही तरी काकायला मला गणित विचार. काकाने काय करते, तुम्हाला सोडवून देते. पण ते आईला येत नाही ना गणित, आईला येतंय का? आई काय म्हणते, पुन्हा सोडव. मग तो पुन्हा प्रयत्न करत राहायचा आणि त्याला गणित सुटायचं. असा एक अमेरिकेमधला ब्लॅक माणूस अमेरिकेचा अध्यक्ष झाला. काय असतं शिक्षण, काय असतं तर शिक्षण हे असतं. तर आजचा हा दिवस आपल्या दृष्टीने महत्वाचा आहे. मला तो अतिशय आनंद वाटला. कारण बाबा चव्हाणांचं मी प्रचंड प्रेम करतो, प्रचंड ऍटिट्यूड करू त्यांचा प्रचंड प्रेम करतो. नव्याकडे मुलाला कुलकर्णी आहे, मला अतिशय आनंद वाटतो. जेवढी एनर्जी आहे त्यांच्यामध्ये. सगळे आल्या तिकडे गावी शिल्पचे अध्यक्ष आहेत राजश्री सोले, त्याच्यानंतर मुलाला कुलकर्णी मुलाल जैनी आपल्या आईला घेऊन आल्या. आईसाठी त्यांच्या टाळ्या वाजवा, का वाजवा? या वयात सुद्धा आईला असं वाटतं की मुली बरोबर जाईल. जसं माझ्या मुलीचा 19 तारखेला गाण्याचा कार्यक्रम घेतलाय पुण्यात. मला काय वाटतं माझ्या मुलीने गाणं म्हणावं, पहिले नाही. तर हे जे सगळं आहे हे शिकायचं आपल्याला. ही शाळा तुम्हाला काय देते तर अभ्यासाबरोबर सगळ्या गोष्टी तुम्हाला देते. आता तर यादव सर तुम्हाला मुख्याध्यापक मिळाले, एकदम मॅडम नंतर, बाबर मॅडम नंतर. त्यांच्याकडे प्रचंड ताकद आहे. ही ताकद ते असेपर्यंत एवढी यूज म्हणजे काय म्हणायचं, खर्ची घालणार आहे की तुम्हाला अतिशय मोठं व्हायचं आहे. तर मी या ठिकाणी प्रथमतः बाबा चव्हाण यांना सांगणार आहे की तुम्ही या ठिकाणी आमच्या यादव सरांचा सत्कार करावा. यादव सरांचा त्या ठिकाणी सत्कार बाबा चव्हाण करतायत. सगळ्यांनी टाळा वाजवा. विशेषतः त्यांच्या भारताचं खूप वाटतं. सगळ्यांनी टाळा वाजवा त्यांच्यावर. मगांच्या हस्तेचं काय आहे, लिपिक आहे, पण हे शिक्षकापेक्षा सुद्धा जास्त काम करतात. सगळ्या शाळांचं काम करतात. अशी आपले सतीश पवार सर आहेत, त्यांचा सत्कार बाबा चव्हाण यांनी करावा विचार विनंती करतो. ज्ञानपीठच्या नीतीमध्ये मिळालेल्या ज्या ज्या लोकांना त्या लोकांच्यावर आपले विद्यार्थी कसे पोहोचतात हे बाबा चव्हाणांना दाखवणार आहे. आणि सर आमच्याकडे तिथं गोव्याचे दोन ज्यांना ज्ञानपीठ मिळाले त्यांचे फोटो आहेत. आपल्या मराठी माणसाची शाळा आहे, म्हणजे उस्मागड, खांडेकर आणि करंदीकर आणि देवाडे आणि हिंदीचे सगळे. तर आपली हिंदी भाषा जी आहे ही आता रोजगाराची भाषा झालेली आहे. अमेरिकेमध्ये जेव्हा भारतातली सगळी लोक एकत्र करते नाही, पण
असते, महाराष्ट्रातले असते, दिल्लीचे असते, ती एकत्र जेव्हा येतात तेव्हा कुठली भाषा वापरतात? हिंदी वापरतात. तर हिंदी भाषा सुद्धा आपल्याला आली पाहिजे. जशी आता माझी मुलगी ऑफिसमध्ये सगळ्यांशी बोलते, कुठल्या भाषेत बोलते? मराठी, हिंदीत बोलते. तर हिंदीच्या शिक्षकांना असं वाटलं पाहिजे की या शाळेत मी 12 तास काम करेल, इथून थांबे, इथून डबा घेऊन येईल, पण माझ्यावर 100 मुलं तरी पुस्तक घेतली, अशी त्यांना संधी आहे. ही संधी घ्यावी यासाठी सध्या ठिकाणी सरकार होतोय, सरकार करतात. मान्य माझ्या नेतृत्वामध्ये 1 तारखेपासून बेळगावावर जाणार आहे आणि बेळगावावर शाळा सुद्धा ते 10-12 तास काम करून सगळ्यात छान करायचं, सगळ्यात छान छान सर. तर इकडे बेळगावावर सुद्धा आणि ती शाळा आज ज्या परिस्थितीत आहे त्याच्यामध्ये कितकं कठीण कशी चालली होईल यासाठी प्रयत्न करतील, आपला नाव वाढवतील, त्याचा मला विश्वास वाटतो. हे मला जेव्हा प्रश्न करतो त्यांचा किंवा संस्कार करावा आणि त्यांच्यावर जातं का नाही तर उद्योगला त्यांच्यावर जातं. अतिशय नवीन व्यक्तिमत्व आता त्याची मुलगी मिळेल तर पुन्हा निवडणूक काय करा आणि तुम्ही त्यांचा यत्न करून घेतला पाहिजे. त्याने आजपासून दाखवलं पाहिजे, संस्थेला दाखवलं पाहिजे, शाळेला दाखवलं पाहिजे की ह्या शाळेची ही मला निवडली आणि माझ्या मुलाला जेवढी टक्केवारी मिळत होती तेवढी त्यांना मिळून दिली. वेळ बसवली आपल्या घरी गेलं पाहिजे, मुलामुलींना आपल्या राहायची सोय केली पाहिजे. ती संधी आहे त्यांना देवाने दिलेली, ती संधी येते असं मला विश्वास वाटतं. त्याचा संचार करत आहे. जाताना एकच गोष्ट सांगितली, मी पुण्याला असतो विशेषतः, पण मी आता विज्ञान अशी शनिवारच्या पेपरला लिहिली. मला जावेद खान म्हणून विषय चालवला पाहिजे सगळ्यांनी शास्त्रा आणि तो म्हणतो की जॉब म्हणून 20 वर्षापूर्वी पुण्यात आला. का आलो म्हटलं माझ्या मुलांचं ठिकाणी मी तो शिकलेला नाही तर प्रचंड कष्ट घेतो, रिक्षा चालवतो, 12 तास, त्याची पत्नी प्रचंड काम करते, खर्च करते आणि त्याची 2 मुलं ही आता कॉलेजला आहे, पावसाळ्यामध्ये नोकरी करतात, वेगळ्या ठिकाणी काम करतात, वेळप्रसंगी सुट्टीमध्ये विकायचं काम करतात. पण काय करतायत? शिकताय. तर तुम्हाला मी का सांगितलं की पुन्हा आपल्याला जवळ आहे, पुण्याला अशी मंडळी आहे, त्याचा मोठा ट्रस्ट आहे. एखादी मुलगी चांगली शिकायला गेली आणि खरंच गरज आहे तिला तर तो ट्रस्ट बदल करू शकतो. आपल्याला माहिती आहे आपल्या शाळेची 3 मुली आपली कोशिश घेतल्या, जरी घर बघितलं आणि त्यांना 7 वर्षाचं आता त्या हात पुढे गेलेले आहे. तर मला एवढं सांगायचं की 100 किलोमीटरवर तुमचं पुस्तक आहे, तर तुम्ही आतापासून 10वी पर्यंत पुस्तक तयार करा. जसं मला एक मुलगी भेटली मागच्या रविवारी, किंवा बोललो बहुतेक आठवत त्याचं नाही बोललो, आणि मी मला व्यक्ती म्हणजे मी बसतो ते मागं आणि ती पुढच्या शिकवून बसली. तर माझ्या लक्षात आलं अरे ही तर मनस्विनी मुलगी जिने आपल्या हॉलमध्ये चित्रप्रदर्शन करवलं होतं, पण ही रविवारी इकडं कशी दिसते. पण आपण तिला फोन लावला की म्हणजे सर काय म्हणतात सर, नाही म्हटलं मी तुझ्या फेस्टिवलच आहे, मी मागं बसलोय, तू पुण्याला कशी द्या होती. तर ती म्हटली की मी चित्रकलेचं पुढचं शिक्षण घेते, मला पुण्यात येऊन राहायची परिस्थिती नाही, पण रविवारी तो दिवसभर क्लास असतो तर मी त्याच्यामध्ये कार्टून मध्ये म्हणजे विशेषतः काय तर आपला कार्यक्रम झाला तर कार्यक्रम झालेला एका चित्रात पद्धतीनं दाखवता येतो. तर म्हणजे जे शिक्षण मी घेते तर रविवारी सकाळी लवकर इष्टीने येते, दिवसभर ट्रेनिंग घेते त्या माणसाकडे, त्या शिक्षकाकडे आणि संध्याकाळी येते. दुसरे काय एकांत नलवडे म्हणून मला आश्चर्य वाटलं, चित्रकलेचं पुढचं शिक्षण जे आहे तो 1 दिवस फक्त करतो, 2 दिवस आणि घरी सगळं प्रॅक्टिकल करतो.
आपलं परिस्थिती मात्र शत्रू नाही. आपल्याला पुढे जवळ आहे 2,000 किलोमीटरवरून विद्यार्थी पुढे शिकायला येतात आणि आपल्या किती जवळ आहे उडी मारली पुढं सकाळी 2 तास पुण्यात पोहोचतो आपण. उडी मारलं तर म्हणजे पिंपरी चिंचवडची जर मुलं बघितलं पुण्यात यायचं का नाही 2 तास लागतं. हो म्हणल्या मुलांना आपण काय आपल्याला गाडीचं डायरेक्ट 5 मिळतो. त्यासाठी जी 3 वर्ष जी आहे तुमचे 10वी पर्यंत आयुष्य तुम्ही शिक्षकांच्या मुळे येणाऱ्या व्यक्तीमुळे अशा पद्धतीचं मोठे व्हा की तुमचं आयुष्य मोठं झालं पाहिजे. मुलांना तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. विशेषतः बाबा चव्हाण सर, मुलांना जय, दिलीप गरू हे सगळे आलेले आहेत. आणि आता आपली शाळा किती होती आता आपल्याला 10 मिनिटं अजून आहे. 10 मिनिटं हास्याचा धबधबा दिलीप गरुडांचा टाळा वाजवा आणि 10 मिनिटं आपल्याला हास्यामध्ये बुडवणार आहे. धन्यवाद. मोहोळकर आहे, संदीप जाधव आहे आणि म्हणजे सरकारी पण आहे. पण मोहोळकर जास्त पडत आहे तो सगळ्यांनी कळलं पाहिजे. त्याला पहिलीमध्ये ते 30 विद्यार्थी केली. आता आपली जबाबदारी आहे. अजून तिथे विद्यार्थी पहिलीमध्ये आपल्याला 20 करायचे. उद्यापासून बाकीची शाळेचे आधी असणारे विद्यार्थी म्हणत ना पहिलीमध्ये त्यांना सांगायचे काय सांगायचं आमची शाळा किती भारी आहे. तुम्ही आलात तर तुमचं आयुष्य बदलून जाईल. म्हणजे आमच्या शाळेत या ती शाळेत जात नाही त्यांना आपली शाळेत बोलवायचं. अशा मोठं चालवलं सरकार मान्य बाबांच्या वाढ सरकारचा त्यांनी बदकार करावा. त्याचं कारण काय आहे. एक भाजी आपल्या शाळेत शिकली, दुसरी भाजी 10वी आणली आणि 11वी-12वी शिकवली. सिद्धार्थला गेलं ती आता पुढे म्हणजे जपानला आहे. आणि ती तिची आई काय करायची इकडे करायची का 3.5 वर्ष तिची आई म्हणजे मोठ्यांची बहीण काय करायची की तिला कामाला मदत पाहिजे ट्रीटमेंट मिळाली होती. बरोबर हे सगळ्यांनी मागची मदत घे. तर त्यांची पहिल्याच नाही त्यांची एक मुलगी सगळ्यांच्या सगळ्या हा तर ती काय करायची तिला काम लावायची. काम लावायची पर्याय नव्हता. कारण तिच्या सासूबाईंनी म्हणजे त्यांच्या नवऱ्याच्या आईने काय केलं होतं मुलगा पाहिजे मुलगा पाहिजे. पहिली मुलगी झाली मुलगा पाहिजे, दुसरी मुलगी झाली नाही मुलगा पाहिजे, तिसरी मुलगी झाली नाही मुलगा पाहिजे आणि मग 4था मुलगा झाला. पण तोपर्यंत गरिबीची परिस्थिती आणखी गरिबीची परिस्थिती वाढली की सांभाळायचं कसं. पण तिच्या आईला त्याच्या बहिणीला शेतात कामाला जायला लागायचं, घरात स्वयंपाक करायला लागायचा आणि प्रचंड काम करावं ती विचार करायची ना. तर तिला कुठेतरी मदत करावी. म्हणून त्याची जी दुसरी मुलगी जी आहे ती दालेली नव्हती. तिला ती कामं सांगायची. पण ती काम नाही करायची. तिला वाटत माझ्या मोठी बहिणी लोकमान्य हायस्कूलमध्ये आहे ना तिच्यासारखा मला अभ्यास करायचा आहे. मला तिच्यासारखं 30 वर्ष मोठं व्हायचं. पण पुढे काय मी अभ्यास करणार. आई काय करायची पुस्तकं घ्यायची आणि त्याच्याकडे मुली होती भुशा माहिती का कुंत्रापेक्षा मोठ्या असतात त्या भुशीच्या पुढे करून पुस्तकं ठेवायची की मी घाबरून काय करावं की पुस्तकं आणू नये. पण ती त्याच्यासाठी पुस्तक घेऊन यायची अभ्यास करायची. आई काय दरकार नव्हती करत तिच्या जमायची ना. तिला वाटलं की मुली शिकावी म्हणून. पण ती कसं करत करत 10वी झाली. 10वी शाळेत पहिली आली. शाळेत पहिली आल्यावर तिच्या आई वडिलांना सरकार शाळेत गेला. मग मामा घेऊन आला तिला सातारला. मग इस्लामपूरला गेली. ती अमेरिकेमध्ये सिलेक्ट झाली त्याच्या कोर्ससाठी. पण पैसे नव्हते बँकेने लोन दिलं नाही जाऊ शकली नाही. तिला फ्रस्ट्रेशन आलं. मामाच्या घरी पोहोचलेली झोपून होती ती चुकून तिला TCS संधी मिळाली आणि TCS मध्ये मला TCS नाही टाटा मोटर्स काही असेल तिथं ती नोकरीला लागली आणि त्या माध्यमातून ती काहीतरी किडनी वगैरे केली. केली म्हणून आहे ती जपानला गेली. जपानला मैत्रिणी कुठं जायच्या मैत्रिणी फिरायला जायच्या मेट्रोने जायच्या जपान बघायच्या. ती बघायची नाही. ती जपान भाषा शिकली तिथं. तिने साधं जेवण केलं आणि तिने काय प्रयत्न केला आपल्या जपानमध्ये नोकरी मिळवली.
मग ही वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज केले आणि मग कंपनीने पण पुन्हा बोलवलं ना सगळ्यांना एक वस्तू आल्यावर. तर ती काय केलं का कंपनी किंवा इंटरव्ह्यू घेतला ऑनलाईन. तर ती कंपनीमध्ये मोबाईल वापरायची गर्दी होती. तर तिने आयडिया काय केली असेल, कंपनीमध्ये तुला इंटरव्ह्यू जर द्यायचा होता ती वॉशरूम मध्ये गेली. वॉशरूम बद्दल तिने इंटरव्ह्यू झाला, तिला ती पास झाली आणि ती जपानमध्ये परत आली नाही. आता जपानमध्ये तिला वर्षाला 3 कोटी रुपये पगार आहे. किती? 3 कोटी मध्ये महिन्याला 25 लाख रुपये पगार आहे. ती सांगत होती मला, पुण्यात घेतलाय, शेती घेतली, दुकान घेतलंय, घेतलंय, लग्न ठरलंय, तिथं आता 4 पेटी. म्हणजे माणूस किती, म्हणजे मुलीच्या पोलीसनं पुस्तक उकळून आणणारी मुलगी कुठे गेली बघा, कुठे गेली. म्हणून नमस्कार सरकार आहे. आता ही कुटुंब व्यवस्था सांगितली नाही. कुटुंब व्यवस्थेचं महत्व काय आहे, कुटुंबातल्या आपल्या बहिणीच्या मुलांना विचारणं, भावाच्या मुलांना विचारणं, प्रत्येकाला मदत करणं म्हणजे कुटुंब. म्हणून त्याचा आपण संस्कार केला. तसं आपल्याला कोणत्या व्हायचंय, तुम्हाला जे जे कळणार नाही ते शिक्षकांना विचारा. जरूर सर आपल्याकडे बोलतील आणि मग आपला कार्यक्रम सर जमिनीवर असतो. पाहिला लागतात की जमिनीवर कडलो. किती सर मला म्हणाले एक गाणं म्हणा. म्हटलं बाबा मी बाथरूम बंद करतो आतून अनमोल गाणं म्हणतो. पण ते म्हणाले तुमचा आवाज बरा आहे, कोणाला भीती वाटेल असा काही एवढा डेंजर आवाज नाही. आमचे एक मित्र होते प्राध्यापक पाडगावकर, कोल्हापूरचे होते. छान पैकी गीत गायचे, शालेगुरुची कथामारीमध्ये काम करायचे. तर त्यांनी हे मुलांसाठी गीत केले तुमच्यासाठी. आधी तुमचे 2.5 मिनिटं संपेल. काय वाटतंय? सगळ्यांचं माझ्याकडे लक्ष आहे, माझं पण तुमच्याकडे लक्ष आहे. पूर्वी एक गाणं होतं पहा, हे राम हे राम हे राम हे राम, अशी चाल होती. मी पहिल्या 2 ओळी म्हणून दाखवतो, चाल तुमच्या लक्षात येईल आणि मग आपण बोलूया. काय उदळ हाती घेऊ गाव रस्ता बनू, उदळ हाती घेऊ गाव रस्ता बनू. बरोबर तुम्हाला मार्ग करायला लागतो. करू सारे श्रमदान 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 श्रमदान. श्रमदान करणे कष्ट करणे, मेहनत करणे, माहिती ना. काय म्हटले? छान आवाजात म्हणायचे. मी हे बोल म्हणेन. उदळ हाती घेऊ गाव रस्ता बनू, आपण पण म्हणायचं. उदळ हाती घेऊ गाव रस्ता बनू, करू सारे श्रमदान झाडू हाती घेऊ गाव स्वच्छ करू, घालू या सारी घाण, श्रमदान श्रमदान खडू हाती घेऊ गाव साक्षर करू, खडू हाती घेऊ गाव साक्षर करू, देऊ या सर्वांना ज्ञान, श्रमदान
वाचू या बहिणींचे प्राण जाती भेद तोडू अस्पृश्यता मोडू राहू या सारे समान सत्तेसाठी लढू न्यायासाठी लढू सत्तेसाठी लढू न्यायासाठी लढू गाऊ या क्रांतीचे गाण बंधन आम्ही सोडू कंटाळूत होऊ बंधन आम्ही सोडू कंटाळूत होऊ गाऊ या शांतीचे गाण मंगळ ऐश्वरी एमआयडीसी साताराच्या प्रांगणामध्ये सकाळपासून साहित्यकांचा आनंदाचा मेळा भरलेला आणि मला वाटते सकाळपासून 4 सत्र इथे झालेली. या 4 सत्रामध्ये 2 सत्र जी झाली ती खाली प्रायमरीच्या वरांड्यामध्ये झालेली होती आणि आता तर 3रं आणि 4थं सत्र या ठिकाणी. जे 3रं आणि 4थं सत्र झालं ते तुम्हाला पहिल्यांदा मी विचारतो, तुम्हाला कसं वाटतं? छान वाटतं. मुळात या संपूर्ण अशा कार्यक्रमाचं नावच साहित्यिकांचा आनंद मेळा. म्हणजे तुम्हाला दिवसभर आनंद वाटला असेल पहा आणि हा आनंद देऊ करण्याचं काम ज्यांनी केलेलं आहे त्या संस्थेला प्रथमतः मी धन्यवाद देऊ इच्छितो. म्हणजे आदिश जैन फाउंडेशन पुण्यातील ही संस्था आहे आणि त्यांच्या संयुक्त विद्यमानं लोकमंगल संस्था त्याचबरोबर अखिल भारतीय अमरेंद्र भास्कर मराठी साहित्य संमेलन यांच्या तर्फे आयोजित हा जो साहित्यिकांचा आनंद मेळा या ठिकाणी आयोजित केला होता आणि त्याच्यासाठी म्हणून या ठिकाणी विविध मान्यवर उपस्थित होते. आजच्या या दुपारच्या सत्रामध्ये म्हणजे एक पहिलं जे सत्र झालं होतं दुपारचं त्याला 3 नंबरचं सत्र होतं. त्याचा विषय होता कुटुंब आणि या कुटुंबाची माहिती आपल्याला संपूर्ण मिळाली. कुटुंब सगळेजणच आपण कुटुंबामध्ये राहतो आणि कुटुंबाची व्याख्या काय आणि त्यामुळे आपण एकमेकांमध्ये असणारं रिलेशन कसं डेव्हलप करावं याची संपूर्ण चर्चा मी माहिती व्याख्यान नाही म्हणे तर ती एक प्रकारची चर्चा घेतली होती. प्रश्नोत्तराचा तास घेतलेला होता आणि याचे प्रमुख होते आपले ज्येष्ठ साहित्यिक जे महाराष्ट्रावर प्रसिद्ध आहेत ज्यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम झाला ते चव्हाण. त्यांनी सुद्धा मला किती सुंदर छान छान कविता तुमच्या इथं सादर केल्या. सर्वप्रथम मी त्यांचं विशेष आभार मानतो. त्याचबरोबर जैन मॅडम सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं सुद्धा मी विशेष आभार मानतो. पाठक मॅडमने सुद्धा तुम्हाला कुटुंबाची छान अशी माहिती सांगितली. त्याचबरोबर 2ऱ्या सत्रावरचा जो विषय होता तो होता वैयक्तिक पर्सनल हायजीन आणि तुमचं सामाजिक स्वच्छता आणि
वैयक्तिक स्वच्छतेची माहिती आपल्याला सांगितली होती की अभ्यासक्रमाचेच विषय आहे. पण त्याच्या बाहेर जाऊन वैयक्तिक स्वच्छतेला आणि सामाजिक स्वच्छतेचं आपल्या जीवनातलं अनन्यसाधारण महत्त्व या चर्चेअंती आपल्याला लक्षात आलेलं होते. आणि त्या कार्यक्रमाचं जे मुख्य होते ते गटप्रमुख होते कोले मॅडम आणि त्याचबरोबर पुष्पा कुलकर्णी आणि वंदना लालवाणी यांनी हा कार्यक्रम सादर केलेला होता. या सगळ्यांचं मी विशेष आभार मानतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय तर आज पुण्यावरून एवढे साहित्यिक लोक या ठिकाणी आलो आणि आज सगळ्या मुलांचा आम्हा सर्व शिक्षकांचा वेळ आज या वेगळ्या लोकांसाठी गेलेला आहे. म्हणजे मुलांना सुद्धा बघा अनुभूती आली असेल की म्हणजे परवा दिवशी 10वीच्या वर्गामध्ये सांगितलेलं होतं तर थांबायचे व्हॉट यू इट इज नॉट इम्पॉर्टंट व्हेअर यू इट इट. काय खाता याला महत्व नाही ते कुठं बसून खाताय. सराउंडिंग इज मोस्ट इफेक्टिव्ह थिंग इन आवर लाईफ. आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त परिणाम करणारा घटक कुठला असेल तर आपलं वातावरण. आपल्या बरोबर वर्गात सुद्धा बसताना आपण कुणाजवळ बसायचे कुठले कुणाबरोबर मैत्री करायचे यू हॅव टू डिसाईड. काहीचा असाच संदेश तुम्हाला आजच्या संपूर्ण दिवसभरातून मिळाला. आणि म्हणून आपण हा साहित्यिकांच्या बरोबरचा संपूर्ण दिवस चालवलेला आहे. मला निश्चित आली आहे की तुमच्या त्याचबरोबर आम्हा सर्व शिक्षकांच्या जीवनामध्ये कलाटणी देणारा आजचा दिवस ठरला. आणि म्हणून मी या सर्व आणि आज सकाळपासून बघा की वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी असतील कविता असतील गाणी असतील शब्दकोडी असतील प्रश्नोत्तर असतील किती नाना गोष्टींना त्यांनी स्पर्श केलेला आहे. आणि ते नुसतं वन साइडेड नव्हतं ते तुमच्याशी कम्युनिकेट करत होते तुमची इन्व्हॉल्वमेंट घेत होते मुलांचं पार्टिसिपेशन घेत होते आणि जणू काही एखादे प्रोफेशनल टीचर असतील असं ते बिहेव करत होते दिवसभर. आणि म्हणून या सर्व आलेले लोक होती या सर्व साहित्यिकांचं विशेषतः महिला वर्गांचं त्यांच्यासाठी एक जोरदार काढायचं आणि सगळ्यात महत्वाचं हा संपूर्ण घाट ज्या घालून आणतात म्हणजे सगळ्यात बघायची आपल्या शाळा सुरू झाल्यापासून हा तिसरा कार्यक्रम आहे आपल्या विद्यालयामध्ये. कारण मुळात या शाळा निर्मितीचं ध्येयच असं आहे की सर्व पाहुण्यांना सांगू इच्छितो की इथं विद्यार्थी हा सर्व गुणसंपन्न घडला पाहिजे. एक आदर्श नागरिक घडला पाहिजे. त्याला शब्द प्रश्न पेटला तुम्हाला पहिलं प्रश्न उत्तर त्यात आला तर पुन्हा आवाज येऊ लागला. प्रश्न उत्तराच्या तासाला तुम्हाला प्रचिती आधी सगळ्यांना आली असेल की मी एवढे एनर्जेटिक मुलं कधी आहेत. आम्हाला फक्त त्यांना पॉलिश करायची गरज आहे. खरं सांगतो मी तुम्हाला त्यांच्यात आहे ती जडलेलं फक्त पॉलिश करून त्यांना संपवण्याचं काम फक्त या शिक्षक वर्गाचं आहे. ते आम्ही निश्चित प्रामाणिकपणे करतायतच आमचे शिक्षक म्हणून आमच्या शिक्षक वर्गांसाठी तो एकदा करायचा. आज दिवसभर छान म्हणजे खरोखरच छान म्हणजे बरोबरच छान म्हणायचं असं नाही तर ते मुलांच्या चेहऱ्यावर तुम्हाला दिसते. आणि म्हणूनच माणसाला जे प्रतिसाद मिळतो त्याच्यावरून एखाद्या कार्यक्रमाचं आपण जजमेंट करू शकतो. आता संपूर्ण सकाळपर्यंतचा कार्यक्रम अतिशय छान झाला. ज्याच्यासाठी निर्मिती केली होती त्याचं समाधान कुठेतरी आमच्या साहेबांना त्याचं वाटलं आहे. म्हणून मी त्यांना या संपूर्ण कार्यक्रमासाठी जे लोक करून आणलेलं आहे त्याच्यासाठी चिटणीस साहेबांसाठी सगळ्यांनी एकदा जोरदार करायला लागला. या सुद्धा सकाळी कार्यक्रमाला हजर होत्या. आमच्या प्रायमरीच्या मुख्याध्यापिका नरोडे मॅडम या सुद्धा त्याचबरोबर शिक्षकेतर कर्मचारी यांनी सुद्धा. आणि सगळ्यात महत्वाचं गेले 2 ते 3 तास तुम्ही सर्व विद्यार्थी शांतपणे आणि जिथं गरज आहे तिथं इन्व्हॉल्वमेंट दाखवून तुम्ही अतिशय सुंदर अशी दाद या कार्यक्रमाला दिली. त्यामुळे तुम्हाला पण एकदा धन्यवाद देतो तुमच्यासाठी. आता आपल्या